लय ऊन लागलं बाई, उन्हात अनाची पाय पाय गेले होते. स्वामीला वाटा लावले तवा आली. काल गेले होते कवा तिथं लापशी सांबर भात होत. मग त्याच्यामुळे लय भूक लागली. कोमल पाणी आण ग. ए कोमल पाणी आण. ए कोमल आले आले आई भांडे घाशी ते. अरे अण्णा काय भांडे आपटी ती तिकडं. सासू आली नाही तर झालं सुरू भांडे आपटाय. बाई आई बापानी फुटकं भांड सुद्धा नाही दिलं. माया पुरीच्या लग्नाला मी किती खर्च केला एवढा. 7-8 तोळे सोनं, दिवाण, शोकेस सगळ्या जिला तिथं वस्तू दिल्यात. हा आणि तुझ्या आई बापाने काही दिलं ना दिलं नाही. माझ्या आई बापाने भांडे दिलेले आहेत. वाच त्या ताब्यावर नाव वाचून माझ्या बापाचं नाव आहे का नाही बघ. आणि ते सुद्धा भांडे नीट घाशीत नाही. त्याला धरती फिकिती नावरा बायकोचं काय झालं ते भांडे लागेच नाव ठुत नाही. काय आपण काय म्हणलं का धरलं का फेकलं बेशिंग मध्ये. असं लव्ह मॅरेजच्या पुरी अशा वागायच्यात काय कुठं. याला पोराला म्हणलं होतं चांगली अरेंज मॅरेज करून आणताय. पोराने नाही ऐकलं. मामाची पोरगी होती कर म्हणलं तर नाही ऐकलं. नाही मला नको मामाची. मला खात होती मामाची पोरगी. आई मामाची पोरगी काय आणि मी काय वेगळी होती का? मी एक पोरगीच आहे आणि ती पण एक पोरगीच आहे ना. फक्त फरक एवढाच आहे की माझा बाप गरीब आहे आणि तिचा बाप श्रीमंत होता. उलटे बोलू भांडे की घासून. माझा भाव आहे ना 5 लाख रुपये हुंडा देत होता. सगळं सोनं नाणं कपडे चोपडे सगळ्यांना भांड कुठं म्हणला माझी पोरगी कर. पण याला नाही गोड लागली माझ्या किड्याला. त्याला लव्ह मॅरेज करायचं होतं ना तिकडे शाळातली पटावली. आणि वरून हिची चुरचुर बोलणं ऐकून घ्या. चुरू बोलत राहती. जाते मपली मी. आई पुरीला वळण नाही काय नाही. देवा धर्मून आले पाणी आणलं तर पाणी दे म्हणलं तर ती पाणी आणलं खरकटा तांब्यात. आणि देवानं आलं म्हणलं चहा नाही विचारला पाणी नाही विचारलं. दामल्या का म्हणून नाही कसा देव झाला म्हणून नाही. परत पाया पडायचं नाही देवानं आले ना. अर्ध पुण्य लागत ना. माणूस म्हातारा माणूस देवाला गेलं आलं कधी विचारायचं नाही काय नाही. देव कसा झाला वळणच नाही बाबा. भावाची कर म्हणलं तर ऐकत नाही. या पोराने माझं नाव ऐकलं नाही. काय झालं मी कोण बडबड करेल काय झालं? अरे बाबा देऊन आले चहा नाही पाणी नाही काहीच विचारित नाही. हा? कोमल नाही चालत. मग अरे ती पाणी दिलं तर ते पाणी खारकट दिलं बा. तुला माहिती आहे ती पोरगी झोपती ती पोरगी आता झोपली तुला याच्या आधी 5 मिनिटं. ती पूर्वी बी असं कसं झोपती. काय माहिती तुला त्या आजीचा कोणी दिला काय माहिती. आजीचा कोण गुन्हे तंतन करते काय आलं? काय असं लग्नात दिलं का काय भांडं नाही दिलं कुठं नाही दिलं ते भांडे पारा फेकून काय म्हणलं ना किरकिर केली दरात फेकून मारी सर चिपटून टाकले भांडे जाऊ बघ तू. अरे आपले पप्पा म्हणजे सर्व्हिसला होते त्याच्यामुळे तू दिलं सोनं दिलं कपाट दिलं मस्त तिला हुंडा दिला सगळं दिलं. पण तिच्या आई काय बरं तिच्या आपण तिला कर्ज काढून शिकवली एवढी मोठी केली. मग आई बापानी दिलंय ना आपल्याला. मग कसं गोडवणी आईला आई म्हणावा बाबाला बाबा म्हणावा. कसं गोडवणी राहावा. आई माझ्या बापाजवळ काय नाही मी तुमची लेख म्हणून समजा. कसं गोडवणी दर भांड खेळ असं वाळा नाही काही. आई भांडे तुला वाटलं ती भांडे फेकू राहिली ती भांडे भांडे कशी ती तशीच तू गेलो ना तशीच करती. तू गेलो लय फाड्या करते ती. मी आज दिवसभर कामात असतो ती घर तीच सांभाळते ना तू मायात असती. आणि पाणी तर देवानी असू ना नाही तीच सपोर्ट करू राहिली नाही आपलं त्याच्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित झालंय ना. चांगलं खरंय बाबा तुझं बी. मग काय आता इकडलं म्हणजे शेजारच्या बायांचं ऐकते तू आणि मग तुझ्या दुकानं भरते लोक तू तिच्यावर शेजारचं बाय ऐकत तू आज तिकडे गेली होती शेजारच्या बायाचं जर ऐकलं असं तुझी बायको तू मागच काढून दिली असती म्या. तू आज तिकडे गेली देवाला तिला काहीतरी विषय त्याच्यामुळे तू तंतन करू राहिली ना. आमच्या परिवारात असं काही नाही सांगत उलट चांगली म्हणते तुमची तिला रिक्षात कोणी भेटलं काय? नाही रिक्षात नाही मी नाही. एवढी तंतन करे ती पण तिच्या माया मनानेच मला दिसतंय ना. मग काय तिला आता तू सांग बरं तू जर तिला असे म्हणली तो आई बापाने काय झालं तिच्या मनाला किती वाईट वाटलं असं बरं. शेवट तू पण एक लेखच आहे ना. मग मी तुझ्या तिला पण आई वडिलांची परिस्थिती येत होती ना नाजूकच होती नाही त्यावेळी. मी माझ्या सासऱ्याला किती जीव लावलाय भाऊ. तुझी बाई कुलशी बिघाड लगेच ताव खाती. मग लहान वळण तिला आता नवीन लग्न आहे सगळं तो आहे तिला कसं बदलायचं काय करायचं तिला काय वळण लावायचं. आता रोज भाकरी कालवाय शिकिते. मी तर काय दिवसभर घरी भाजी नसतो. शिकिते भाजी कशी करायची शिकिते. वरणाला फोडकीचं वरण सुद्धा चवदार लागत नाही भाऊ. मी वरण केलं कसं लागत सांग बरं. मला एक गोष्ट सांग तू जर तिच्या घरी हुंडा दिला असता तिच्या भांडे दिले असते सगळे दिले असते पण तिला जर संस्कार नसते तर मग आपला संसार टिकला असता का? होती आता लव्ह मॅरेज तू बघ किती 1 महिना आले की लगेच पोरगी
निघून जाते दिवस सोनं घेत्या, सोनं बिनं घेऊन लगेच हा, निघून जाते. ते तसं खरं. आता 1 वर्ष झालं मला एक पोरगी झाली तिचं हाईट काही नाही काही त्रास आहे का आपल्याला त्या तिला? बाबतीत गुण संपन्न आहे पण मग आता तू ती मला सांग या सोन्या नाण्याचं हुंड्याचं भांड्याचं काय करायचं तुला? मला काय नाही करायचं काय मला मी मडेवर बांधून नाही न्यायचं हो. आणि मग आता तुम्ही मी- दोघे जर व्यवस्थित राहिले तर या संसार तीच पुढे चालणार आहे ना. हा, जसं तू आतापर्यंत चालवला तीच पुढे चालवणार आहे की नाही? खरंय, तू जे केलं तेच तू शिकवून दिलं पुढं हा, काय ते करायचं काय खरंच नाही आहे. करायचं. मी आतापर्यंत कसं काबार कष्ट केले काय केलं. गरीबच होते पण मी सासऱ्याला जीव लावला अख्खं गाव सांगल मग तुझी जशी परिस्थिती त्यांच्या तशी लेकांनी परिस्थिती. सुद्धा त्यांनी चमच्याने पाणी नाही वतलं मारता की पी अख्खं गाव सांगल त्यांची परिस्थिती चांगली वडगावच्या सरपंचाला जाऊन विचार तू त्यांची जर परिस्थिती चांगली असती 3 वर्ष लव्ह मॅरेज केलं असतं का? मग तिच्या बापाने मोठं लग्न करून दिलं असतं ना. हा ते खरंच आहे तुझं आज बरं झालं भाऊ आता ती मला तरी जीव लावला ना पैशाचं मला मला काय नाही द्यायचं का लागत. पैसे त्याच्यामुळे मला पैशावर पैसा- माणसं काहीच ओळखायचे नसते. ते खरंय भाऊ मला काही नको तिच्या आई बापाचं नको काहीच नको पण मला जीव लावला पाहिजे मला पप्पाला जीव लावला बस बरं जाऊ का मी तुम्ही दोघे आता भांडण मिटून घ्या मला जायचंय लय उशीर झाला. हा? नाही बाबा काय नाही म्हणायचं बायकोला काय बाई आई काय तिच्या बडबड करू राहिल्या तर मला आईला थोडंफार समजून सांगावंच लागेल. सांगते मी त्यांना 2 गोष्टी. कळालं तर कळालं त्यांना बरं होईल. काय झालं आई का तनतन करू राहिल्या आल्याबरोबर? अगं तो आल्यावर मला चहा सुद्धा करून नाही दिला बाई ते पाणी तर दिलं म्हणले तर ती खरकट्या ताब्यात दिलं भांडे कुंडे निर्मळ ठेवले ना आपल्या घरात लक्ष्मी येते पण आई मी देतच होते ना पाणी दिवस तर तुम्ही लगेच तनतन करायला लागल्या. तुम्ही तुमचे कोणी कानं भरले का? माही का कोण नाही बरी बाई मी मनाचीच हुशारी मग आल्यापासून तुम्ही काय एवढं तनतन करू राहिल्या? असं तर कधी करत नाही तुम्ही. नाही पण आल्यावर पाणी माहिती टापक्यात दमून आले होते ना 2 दिवस झाले मुक्कामाला गेले होते मी देवाला मग लगेच हुंड्याचं बिंड्याचं काढलं. एवढं काय गरज होती काढायची? आता तुम्ही मान्य आहे मला तुम्ही सगळं दिलं तुमच्या मुलीला. तुमच्याकडे होतं. माझ्या पप्पाची परिस्थिती गरीब होती आई त्यामुळं काही दिलं नाही माझ्या बापाने. हा हा, ते खरंच आहे बाई माझ्या बापाने मला एवढं तर अगं तुझी बापाची गरिबी होती ना मग तू आम्हाला जीव लावून आली की सारखा आम्ही तुला किती जीव लावला तुला साबण काढायचं करून आलं का नाही मी आता मग मी जीव लावत नाही असं म्हणणं आहे का तुमचं? मग आता फक्त पाणी आणून नाही दिलं तर लगेच म्हणता जीव नाही लावत. माझ्या बापाकडे पैसे नव्हते. कर्ज काढून मला शिकवलं. माझ्या आईचे दागिने मोडून मला स्वतःच्या पायावर उभा केलं. अजून काय पाहिजे आई सांगा बरं तुम्ही. आम्ही बी आमची पोरगी शिकवली बाई मग शिकावून लागत पोरीला शिकावंच लागत आता गरीब असलं श्रीमंत आई असलं तुमच्यामुळे मी माझी नोकरी सुद्धा सोडली. तुम्ही म्हणल्या की जॉब नको करू कोमल. मी जॉब सुद्धा करत नाही आहो. परत तुम्ही म्हणता की माझं ऐकत नाही मला जीव नाही लावत. मी कोणासाठी करते हे सगळं? आपल्या संसारासाठीच करते ना. मला पण वाटतं की आपला संसार चांगला व्हावा सगळ्या गोष्टी सुरळीत व्हावा. पण तुम्ही नुसता तन 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 करत राहता. कधीच माझा विचार नाही करत की कोमलने आपल्यासाठी काय केलंय काय नाही. हा आज हे घराला घर पण कोणामुळे? माझ्यामुळेच आहे ना. आज जर मी नसते तर हे घर कसं झालं असतं? सुनं वाटलं का असतं मी का पण नसतं? किती सांगा काम बरं. करते ना मग तुझ्यामुळेच नाही माझ्यामुळे सुद्धा घराला घर पण आहे बाई आता मी ते सगळं झालं, सांभाळते, ते तिला तुमचा दिलं. संसार झाला. आता इथून पुढे तर माझा संसार आहे ना हा. मग चांगलं जीव लावून काम करणार मी कशाला काय म्हणन तुला तुम्ही बघा नुसता ते चुका तुला- काढत राहता. आता ती तांब्या चांगला घासलेला होता तरी सुद्धा तुम्ही काय म्हणल्या की नाही तांब्याचा असा आहे तांब्याच तसा आहे. उठून सुटून चल बरं टोल. तुला दाखवते तुझा तांब्या कसा आहे तू म्हणते ना असा आहे तसा चल तुला दाखवते मग तुम्ही पेले असताना खरकटा तांब्यामध्ये पाणी. दिलं कोणी तुम्हाला नुसता चुक्या काढायच्या असतात भांडण काढायचे बघा बस. बघा 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 तुझ्या बापाने भांडे नाही दिले कुठे ना आता बाई ले ले शेजारी पाजारी नाव ठुतेत ना असेच किती गबी काय नाही दिलं काय नाही दिलं पण आई तुम्हाला एवढं कळायला पाहिजे. जाऊ दे बाई कोमल मला आता समजलंय संसार ह्यो वस्तूवर नाही चलत माणसावर चालत असतोय माणसं माणसाला पाहिजेत माणसाला एकमेकाला साथ द्यायला हाय आई मला काहीच नको फक्त तुमचं प्रेम आणि 2 शब्द माणुसकीचे हवेत बाकी काही नको मला. तर नमस्कार युट्यूब फॅमिली. लग्नात काय दिलं यापेक्षा महत्वाचं आहे की सुनाने घराला काय दिलंय हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर नमस्कार युट्यूब फॅमिली. आमच्या सासू सुनाचे भांडणं तर चालूच असणार आहेत पण आजचा संदेश असा होता की लग्नात काय दिलंय ह्यापेक्षा महत्वाचं काय की सून घराला काय देते. एवढंच जर समजलं ना तर संसार लय सुखाचा. बस ज्याला समजलं ना त्यालाच समजलं. नमस्कार फॅमिली तर बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा.